नमस्कार मित्रांनो, मी सचिन. आपलं स्वागत करतो सचिन गायकवाड तंत्रज्ञानाचे शिक्षण पर्व या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सन 2025-26च्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक संच मान्यता स्कूल पोर्टल व स्टुडंट पोर्टलवर मुख्याध्यापक लॉग इनवरून ही माहिती अद्ययावत करण्यासंदर्भात आपल्याला दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी प्राथमिक शिक्षक संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यामार्फत एक पत्र आपल्याला आलेलं आहे. यामध्ये आपल्याला आपल्या शाळेची संच मान्यता यावर्षी थोड्याशा वेगळ्या प्रकारे आपल्याला फॉरवर्ड करायची आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत. या वर्षीची सन 2025-26 ची संच मान्यता कशा पद्धतीनं फॉरवर्ड करायची. चला तर पाहूया. आपण सर्वप्रथम आपल्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरचं क्रोम ब्राउझर या ठिकाणी ओपन करून घेत आहोत. आपण जर हे काम आपल्या मोबाईलवर करणार असाल तर मोबाईलमधील क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे. उजवीकडील 3 टिंबांना क्लिक करायचं आहे आणि तिथे जाऊन डेस्कटॉप साईट असं निवडायचं आहे. व्हिडिओमध्ये जशी स्क्रीन दिसते तशी स्क्रीन आपल्याला दिसेल आणि व्हिडिओमध्ये सांगितलेल्या स्टेप्स फॉलो करून आपण हे काम पूर्ण करू शकता. इथे आल्यानंतर सर्च करायचं आहे education.महाराष्ट्र असं सर्च करायचं आहे किंवा सरळची जी वेबसाईट आहे आपण सर्वांना माहिती आहे. या आलेल्या पहिल्या रिझल्टला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला सरळ ची जी वेबसाईट आहे ती अशा पद्धतीनं आपल्याला दिसेल. डायरेक्ट या ठिकाणी येण्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची डायरेक्ट ही जी education.maharashtra.gov.in ही जी वेबसाईट आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देईल. त्या लिंकला क्लिक करून आपण डायरेक्ट या ठिकाणी येऊ शकाल. आता इथे आल्यानंतर आपल्याला हा डॅशबोर्ड मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये ज्या लँग्वेजमध्ये हवा असेल त्यासाठी आपल्याला इथे इंग्लिश किंवा मराठी, आता इंग्लिशला क्लिक केलं तर इंग्लिश झालं, मराठीला क्लिक केलं तर ही माहिती मराठीमध्ये झाली. आपल्याला मराठीमध्ये आपण ही माहिती पाहूयात. इथे आल्यानंतर इथे 3 नंबरचा जो ऑप्शन आहे विभागीय लिंक्स यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर थोडंसं खाली स्क्रॉल डाऊन केल्यानंतर आपल्याला जे आपले नियमित विद्यार्थी पोर्टल, स्कूल पोर्टल जे आपण नियमित वापरतो ते सर्व पोर्टल आपल्याला या ठिकाणी दिसेल. त्या सगळ्यात खाली इथे संच मान्यता पोर्टल जे दिसतंय या संच मान्यता पोर्टलला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्या शाळेचा युजर आय डी म्हणजेच आपला UDIS नंबर जो काही असेल तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि स्कूल पोर्टलसाठीचा जो काही पासवर्ड आपण ठेवलेला आहे तो पासवर्ड आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि खाली दिलेला कॅप्चा कोड अचूक भरायचा आहे आणि लॉग इन या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. आपलं लॉग इन सक्सेसफुल होईल. आल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला अशा पद्धतीची एक सूचना येईल. सन 2024-25च्या संच मान्यतेसाठी दिनांक 1/10/2024 रोजी कार्यरत मान्यताप्राप्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती संच मान्यता लॉग इन करून वर्किंग पोस्ट या मेनूमध्ये वर्किंग स्टाफ टीचिंग क्लिक करून योग्य अनुदान प्रकारासह कार्यरत शिक्षकातील संवर्गातील पदाची माहितीची नोंद करून अपडेट व फायनलाइज पूर्ण करून त्यानंतरच वर्किंग स्टाफ नॉन टीचिंग स्टाफची नोंद पूर्ण करावी. याला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीनं इथे असे टॅब दिसतील. आता इथे ऑलरेडी ग्रीन रंगामध्ये आपल्याला काही माहिती इथे शो होतीये पहा. फॉर एनी चेंजेस इन कॅटेगरी, मॅनेजमेंट, मीडियम, शिफ्ट, नाईट स्कूल प्लीज कॉन्टॅक्ट एज्युकेशन ऑफिसर. जर आपल्याला यामध्ये कोणता बदल करायचा असेल तर आपल्याला एज्युकेशन ऑफिसरशी कॉन्टॅक्ट करून आपल्याला मीडियम किंवा मॅनेजमेंट असेल, कॅटेगरी असेल किंवा नाईट स्कूल असेल या बाबतीतला बदल करायचा असेल तर आपल्याला EO लॉग इनवरनं आपल्याला त्यांच्याशी संपर्क करून हे चेंजेस आपल्याला करून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे आपल्याला स्कूलिंग स्टेटसमध्ये देखील इथे पेंडिंग दिसत आहे. आपली शाळा पेंडिंग दिसत आहे. आता यासाठी आपल्याला सर्वात पहिले इथे जे बेसिक इन्फॉर्मेशन नावाचा जो टॅब आहे त्यातील स्कूल इन्फॉर्मेशनला आपल्याला अगोदर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीनं एक नोट या ठिकाणी आलेली दिसेल. इथे सांगितलेलं आहे की वर्किंग टॅब फायनलाइज करायचा आहे किंवा ह्या दोन्ही स्कूल आणि वर्किंग इन्फॉर्मेशन आपल्याला व्हेरीफाय करायचे आहे. जर काही त्याच्यामध्ये बदल असतील तर ते आपल्याला स्कूल पोर्टलवरून करायचे आहेत. तर त्यासाठी आपल्याला इथे गेट स्कूल डाटा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता डाटा फेच सक्सेसफुल याला क्लिक केल्यानंतर आपला डाटा फेच होईल. फेच झाल्यानंतर आपल्याला आपल्या स्कूलची जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती या ठिकाणी येईल. आता इथली जी इन्फॉर्मेशन आहे ती अगदी काटेकोरपणे तंतोतंत आपल्या शाळेची बरोबर माहिती आहे का? आपलं UDIS कोड असेल, डिस्ट्रिक्ट, ब्लॉक आहे, क्लस्टर आहे, मॅनेजमेंट डिटेल्स आहेत. त्यानंतर शाळा शिफ्टमध्ये लोअर, हायर क्लास, लोअर क्लास, त्यानंतर संपूर्ण माहिती, मीडियम कोणता आहे, कोणकोणत्या मीडियम्समध्ये आपली शाळा चालते, या पद्धतीची सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी तपासायची आहे आणि ही माहिती अचूक असेल तर आपल्याला त्यानंतर पुढे इथे
वर्किंग पोस्टवर जायचं आहे. आता अगोदर ही डाटा आपल्याला फेच करायचा आहे. फेच केल्यानंतर आपल्याला आता वर्किंग पोस्टवर जायचं आहे. वर्किंग पोस्ट टीचिंग अँड नॉन टीचिंग स्टाफवर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला जे आपली इन्फॉर्मेशन आहे ती आपण ऑलरेडी इथे फेच केलेली आहे. यासाठी थोडासा कालावधी लागू शकतो. परंतु आता इथे आपण वर्किंग पोस्टची माहिती इथे पाहतोय. आता इथे जर आपण पाहिलं तर आपल्याला आपल्या शाळेची इन्फॉर्मेशन अशा पद्धतीने दिसते. इथे संपूर्ण माहिती आपली 0-0 दिसते किंवा इथे आपल्याला नॉन टीचिंगमध्ये सुद्धा 0-0 दिसतंय. आता हे शाळेच्या प्रकारावर आहे. आपली शाळा नॉन टीचिंग स्टाफ असेल तर इथे 0-0 आहे. पण संपूर्ण सुरुवातीला अगोदर हा सगळा डाटा हा आपल्याला 0 दिसेल. मग हा डाटा घेण्यासाठी आपल्याला इथे एक टॅब दिलेला आहे पहा. इथे गेट शालार्थ डाटा आणि ह्याच नव्यानं बदल करण्यात आलेला आहे या वर्षीच्या संच मान्यतेमध्ये, की आपल्याला शालार्थ पोर्टलवरील डाटा इथे फेच करायचा आहे. आता तो घेण्यासाठी आपल्याला गेट शालार्थ डाट्यावर क्लिक करायचं आहे आणि तो डाटा सुद्धा आपल्या या ठिकाणी फेच झालेला दिसतो. याला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर आपल्याला आपल्या शाळेतील जे टीचर टाइप आहे ते या ठिकाणी दिसेल. हेडमास्टर आहे, असिस्टंट हेडमास्टर आहे, सुपरवायझर असेल, अंडर ग्रॅज्युएट टीचर किती आहेत ती संख्या आपल्याला या ठिकाणी आलेली दिसते पहा. आणि ग्रॅज्युएट टीचर असतील तर 6 ते 8 साठी ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसेल. ही माहिती अगदी अचूक पाहायची आहे. पहा यामध्ये पुन्हा ज्या काही संस्था किंवा खाजगी ज्या शाळा असतील ज्या 100% अनुदानावर असतील, 80%, 60%, 40%, 20% किंवा अनएडेड असेल तर प्रत्येकाची प्रत्येक कॉलममध्ये माहिती आली का नाही ही माहिती आपण अचूक तपासायची आहे. त्यानंतर इथे नॉन टीचिंग स्टाफमध्ये सुद्धा माहिती आपल्याला ही संपूर्ण पाहायची आहे. आपली बरोबर आहे की नाही. जर आपली एखादी माहिती यामध्ये आलेली नसेल तर आपल्याला युडायस पोर्टलवर जाऊन आपली तिथे काही माहिती अपूर्ण आहे का ती पाहायची आहे. हे संपूर्ण येण्यासाठी आपल्याला आपलं युडायस पोर्टलवरील कामकाज पूर्ण असणं आवश्यक आहे आणि तिथे पूर्ण झाल्यानंतर तिथे टीचर पोर्टल जे आहे युडायस प्लस मधलं ते फायनलाइज किंवा सर्टिफाय असणं आवश्यक आहे. त्यानंतर ही संपूर्ण माहिती इथे आपल्याला आलेली दिसेल आणि शालार्थ पोर्टलवर सुद्धा ते त्यांची नोंद असणं आवश्यक आहे कारण शालार्थवरील डाटा आपल्याला या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीनं आपल्याला इथे जे टीचर्स आहेत त्यांची इन्फॉर्मेशन इथे दिसेल. इथे आल्यानंतर आपल्याला त्यांचा शालार्थ आयडी चेक करायचा आहे. त्यानंतर मीडियम चेक करायचा आहे. जर एकापेक्षा जास्त मीडियम्स असतील तर आपल्याला इथे तशा पद्धतीनं जे मीडियम्स आपण सुरुवातीला जे बेसिक इन्फॉर्मेशन पाहिले होते ते 3 मीडियम आपल्याला इथे दिसतील. ते शिक्षक ज्या मीडियमसाठी सिलेक्ट असतील तसं त्या पद्धतीने इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ही संपूर्ण टीचर्स आणि नॉन टीचिंग स्टाफची माहिती चेक करून घ्यायची आहे आणि याला शेवटी फायनलाइज डाटा यावर क्लिक करायचं आहे. आर यू शुअर यू हॅव सिलेक्टेड मीडियम्स फॉर ऑल टीचर्स. सर्व शिक्षकांसाठी तेच मीडियम आहे का ही खात्री करायची आहे. मीडियम फार महत्वाचा आहे त्यामुळे मीडियम काळजीनं तपासा. या इथे आता आपण एकदा कॅन्सल करूयात. इथे जे मीडियम आहे आपलं जे काही मीडियम असेल ज्या माध्यमासाठी ते शिक्षक नियुक्त केलेले असतील ते मीडियम महत्वाचं आहे आणि त्यानुसारच संच मान्यता होणार आहे हे लक्षात घ्या. इथे फायनलाइज करूया, याला ओके करूया. ओके केल्यानंतर आपला डाटा फायनलाइज झालेला आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला ही या वर्षीची जी संच मान्यता आहे ती अशा पद्धतीनं फायनलाइज झालेली आहे. आपण पुन्हा या ठिकाणी होम बटनाला जर आपण क्लिक केलं, इथे जर आपण या होम बटनाला जर आपण क्लिक केलं तर आपल्याला आपली जे मगाचं जे स्कूल स्टेटस जे होतं ते या ठिकाणी फायनलाइज असलेलं आवश्यक आहे. आता हे फायनलाइज झालेलं आहे म्हणजेच आपली इन्फॉर्मेशन वरती केंद्रप्रमुख क्लस्टर लॉग इनला जाईल आणि त्यानंतर पुढे बिओनकडे जाईल आणि इओनकडे जाईल. अशा पद्धतीच्या स्टेपनं ती पुढे फॉरवर्ड होईल. जर या माहितीमध्ये नजर चुकीनं आणखी काही आपल्याकडून जर चेंजेस झाले असतील तर आपण तात्काळ केंद्रप्रमुख लॉग इनशी संपर्क करून ती माहिती पुन्हा रिटर्न करू शकता आणि पुन्हा बदल करून आपली परत डाटा हा फायनलाइज करून सबमिट करू शकता. तर अशा पद्धतीनं आपल्याला या वर्षीची जी सन 2025-26 ची जी संच मान्यता आहे ती अशा पद्धतीनं आपल्याला फॉरवर्ड करायची आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि काही अडचण असल्यास कमेंट करा. धन्यवाद.